अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, बघा, स्वामींची आपण कोणतीही सेवा करताना काही बारीक बारीक गोष्टी आहेत ज्याकडे बरेच भक्त लक्ष देत नाहीत आणि मग त्यांना अनुभव येत नाही असं होतं. आणि मग त्यांना असं वाटतं की मी कितीही सेवा केली तरी मला अनुभव येत नाही किंवा मला त्या सेवेचं फळ मिळत नाही. तर त्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण स्वामी सेवा करताना पाळल्या पाहिजेत, तर त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. बघा, आपण सगळे स्वामी सेवेत का आलेलो आहोत? आपल्या सांसारिक अडचणी सोडवण्यासाठी, बरोबर आहे. कारण की बघा, कोणीही स्वामी सेवेत असंच येत नाही. आपले काहीतरी संकटे, दुःख, प्रॉब्लेम्स घेऊन येत असतो, म्हणजे ते सोडवण्यासाठी आपण स्वामी सेवेत येत असतो. कुठेतरी आपल्याला एक विश्वास असतो की हे दुःख, संकट मला सोडवण्यासाठी मला ही सेवा करायची आहे. ही सेवा करून माझे प्रॉब्लेम्स जे आहे, संकट जे आहे, दुःख जे आहे ते नक्कीच दूर होतील. आणि अर्थात ते पण काही चुकीचं नाही आहे, कारण की आपण सांसारिक माणसं आहोत आणि आपल्या प्रत्येकाच्या अडचणी, आपल्या प्रत्येकाला दुःख आहेत, अडचण आहे, प्रत्येकाला काही ना काही संकटे आहेत. असा कोणीही नाही की जो सदा सुखी आहे. प्रत्येकाला काही ना काही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, संकट आहेत, दुःख आहेत. मग ते संकटे, दुःख सोडवण्यासाठीच आपण स्वामी सेवेत आलेलो आहोत. बघा, ही गोष्ट ठीक आहे, आपण आपल्या संकटांना सोडवण्यासाठी आपण स्वामी सेवेत आलेलो आहोत. परंतु बघा, मी तुम्हाला नेहमी सांगते, स्वामी सेवेत आल्यावर ना सगळ्यात आधी एकच गोष्टी करायची की पहिल्या दिवसापासून स्वामींवर विश्वास ठेवायचा. बऱ्याच भक्तांचा स्वामींवर पहिल्यापासून विश्वास असतो, तर काही भक्तांचा नंतर स्वामींवर विश्वास बसायला लागतो. अशा काही गोष्टी घडतात. पण बघा, तुम्ही जेवढा स्वामींवर विश्वास ठेवाल ना तेवढा तुम्हाला त्वरित अनुभव येतो, तुम्हाला तुमच्या सेवेचं त्वरित फळ मिळतं. कारण की स्वामींना फक्त आपल्याकडनं काय हवं आहे की विश्वास, भक्ती, श्रद्धा, प्रेम, याच गोष्टी स्वामींना हव्या आहेत. जर आपला विश्वासच नाही स्वामींवर आणि आपण स्वामींची कितीही सेवा केली, आपल्या मनात शंका आहे, मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, त्याबद्दल मी तुम्हाला एक कथा पण सांगितली. आपल्या मनात जर शंका आहे, आपण कितीही सेवा केली तरी ती शंका आपलं कोणतंही काम पूर्ण होऊ देत नाही, आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नाही, लक्षात घ्या. पण तुम्ही निशंक मनाने तुम्ही कोणतीही सेवा करा, तुमची अडचण सोडवण्यासाठी, तुमचं दुःख सोडवण्यासाठी तुम्ही निशंक मनाने कोणतीही सेवा करा. पण तुम्ही जी निशंक मनाने सेवा करताना तुमचा तो विश्वास पाहून, तुमचा तो विश्वास तुमच्या अडचणी, तुमचं दुःख दूर करत असतं. लक्षात ठेवा, तुमची सेवा नाही, तुमचा जो काही विश्वास आहे ना स्वामींवर, तो तुमच्या अडचणी दूर करत असतो. कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. बघा, स्वामींना आपण आपल्या अडचणी, दुःख नाही सांगितलं ते समजतात, कारण ते अंतर्यामी आहेत. त्यांना अशक्य असं काहीच नाही आहे. ते क्षणात आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करू शकतात, क्षणामध्ये. परंतु का करत नाही? कारण की त्यामागे पण काहीतरी अडचणी असतात, जे आपले कर्माचे भोग असतात ते आपल्याला भोगायचे असतात, आपले प्रारब्ध असतात ते आपल्याला भोगायचे असतात. आणि तो भोग जोपर्यंत आपला संपत नाही तोपर्यंत स्वामी आपल्याला अनुभव देऊ शकत नाही. आणि ते कर्माचे भोग तर आपलेच आहेत, कर्म तर आपलेच असतात ना, कारण की ते आपल्या भोग आणि कर्माचे भोग कोणालाही चुकत नाही, ते प्रत्येकाला भोगावेच लागतात, लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की कर्म ही अशी एक गोष्ट आहे ना, तुम्ही सेवा भलेही कमी करा, 15 मिनटं तुम्ही सेवा करा रोजची, पण तुमचे कर्म चांगले असतील ना तर स्वामी नेहमी तुमच्यासोबत असतात. स्वामी तुम्हाला त्वरित अनुभव येतात, तुम्हाला तुमच्या सेवेचं त्वरित फळ मिळतं, जरी तुम्ही कोणतीही सेवा नाही केली तरीसुद्धा. लक्षात घ्या. म्हणून कोणतीही सेवा करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची की आपल्याला कर्म चांगले ठेवायचे आहेत आणि कर्माचं फळ आज ना उद्या आपल्याला मिळणार आहे. म्हणून जर कर्म चांगले केले तर फळ पण आपल्याला चांगलंच मिळेल, आणि जर कर्म वाईट असतील तर त्याचं फळ पण आपल्याला वाईटच मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे कर्म चांगले ठेवायचे आहे कोणतीही स्वामी सेवा करताना. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, बऱ्याच भक्तांना ही गोष्ट कोणाला मनात येत पण नसेल, पण बघा, या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहे ना, या जर तुम्ही अंमलात आणल्या तर मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला त्वरित अनुभव येईल. तुम्ही कोणतीही सेवा करा, तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल, तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळायला लागेल आणि तुमचा विश्वास अजून स्वामींवर वाढेल. लक्षात घ्या. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे
की स्वामींची कोणतीही सेवा करताना कधीही हा विचार करू नका की मला मेवा कधी मिळणार. स्वामींनी सांगितलं आहे की आमची सेवा करताना जर तुमच्या मनामध्ये हा भाव असेल की मला मेवा कधी मिळणार किंवा मला मेवा मिळावा त्यासाठी मी ही सेवा करत आहे, असं तुमच्या मनात जर भाव असेल तर तुमच्या या सेवेला किंमत राहत नाही. स्वामींनी आपल्याला सांगितलं आहे आणि त्यासाठीच सेवा करताना मला या सेवेचं फळ कधी मिळेल, मला या सेवेचं फळ कधी मिळेल, हा जर तुमच्या मनामध्ये भाव असेल ना आणि तो भाव ठेवून जर तुम्ही कोणतीही सेवा करत असाल ना तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत नाही. लक्षात घ्या. कारण की ती स्वार्थी भावाने केलेली सेवा असते आणि अशा वेळेस आहे ना स्वामीसुद्धा आपली परीक्षा खूप बघतात. जेव्हा आपण कोणतीही फळाची अपेक्षा ठेवून एखादी सेवा करतो तेव्हा स्वामीसुद्धा आपली परीक्षा बघतात. स्वामींनासुद्धा बघायचं असतं की बघू माझा हा भक्त खरंच माझी सेवा कुठपर्यंत करू शकतो. जर मी याला अनुभव दिला नाही, याला जर याच्या सेवेचं मी फळ दिलं नाही तर हा माझी सेवा करेल का, हे स्वामीसुद्धा बघत असतात. आणि म्हणूनच कोणतीही सेवा करताना मला मेवा मिळावा, मला या सेवेचं फळ मिळावं अशी अपेक्षा करू नका. तुम्ही सेवा करा, तुम्ही फक्त सेवा करा. बघा आपल्या भक्तांचं काम काय आहे, फक्त आणि फक्त सेवा करणं. आपल्याला तेच करायचं आहे. फळ कधी द्यायचं, कुठे द्यायचं, कसं द्यायचं हे बघायला स्वामी आहेत ना. स्वामींना आपलं सगळं काही माहीत आहे. आपला भूतकाळ माहीत आहे, वर्तमान काळ माहीत आहे, भविष्य काळ माहीत आहे, आपलं पुढे काय होणार आहे काय नाही सगळं स्वामींना माहीत आहे. फळाची अपेक्षा अजिबात करू नका. तुम्हाला फळ देण्याचं काम स्वामी करतील, तुम्ही फक्त सेवा करण्याचं काम करा. बघा मी तुम्हाला माझा अनुभव शेअर केलेला आहे की मी स्वामीसोबत कशी आले. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की मी जेव्हा सेवा करायला सुरुवात केली ना तेव्हा पहिल्या दिवसापासून मला स्वामींवर खूप विश्वास होता आणि त्याचबरोबर विश्वास तर होताच, पण मी ही अपेक्षा कधीच केली नाही की मला सेवेचं फळ कधी मिळेल. मी फक्त सेवा करत होते, पण या सेवेचं फळ मला कधी मिळेल ही अपेक्षा मी कधीही केली नाही. आणि म्हणून स्वामी अशा भक्तांना ना लवकर अनुभव येतात, लवकर त्यांच्या सेवेचं फळ मिळतं आणि त्यांची सेवा जी काय आहे ना ती निस्वार्थी मनाने केलेली सेवा असते. म्हणून त्यांना येणारे अनुभव, त्यांना मिळणारे फळ हे खूप चांगलं असतं. म्हणून तुम्हीसुद्धा स्वामींना काही न मागता सेवा करा. बघा मला माहीत आहे आपल्या काही अडचणी असतात आणि आपण शेवटी कोणाला सांगणार आहोत, आपण शेवटी स्वामींनाच आपल्या अडचणी दुःख सांगणार आहोत. तुम्ही सांगा, अवश्य सांगा, परंतु सेवा करताना सारखं तुम्ही तुमचंच मांडत जर बसले की मला फळ कधी मिळणार, हे जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्हाला फळ कसं मिळेल सांगा बरं. कारण की कुठेतरी त्याच्यामध्ये स्वार्थीपणा असतो की मला फळ मिळवायचं आहे म्हणून मी ही सेवा करत आहे, हा त्यामागचा भाव असतो. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला सेवा स्वामींसाठी करायची आहे, स्वतःसाठी नाही. जरी तुम्हाला प्रॉब्लेम आहेत, दुःख आहेत ना, पण स्वामींसाठी सेवा करायला सुरुवात करा. मी तुम्हाला खरंच सांगते, काही नका मागू स्वामींना सगळं माहीत आहे. तुमच्या मनाचं भार हलका करण्यासाठी तुम्ही स्वामींसमोर रडू शकता, स्वामींना तुमचे दुःख संकट तुम्ही सांगू शकता, पण सेवा करताना फक्त आणि फक्त स्वामींसाठी करा. बघा देणारे स्वामी आहेत, करता आणि करता सगळं काही स्वामी आहेत. ते तुम्हाला नक्कीच तुमच्या कष्टाचं, तुमच्या प्रयत्नाचं फळ देतील, तुमच्या सेवेचं फळ देतील. तुमची कोणतीही सेवा वाया जात नाही. तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरी लिहितात तरी ती तुमची सेवा कधीही वाया जात नसते. लक्षात ठेवा, ती सुद्धा तुमची एक सेवा असते. स्वामी तुमची कोणतीच सेवा वाया जाऊ देत नाहीत. फक्त ती सेवा निस्वार्थी भावाने केली असावी. लक्षात घ्या, त्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही. काहींचं असं असतं, आता जे निस्सीम भक्त आहेत त्यांची गोष्ट तर खूप वेगळी आहे, पण काही भक्तांचं असं असतं बघा की मला माझा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे म्हणून मी ही एवढी सेवा करणार, त्यानंतर माझं सेवेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होऊन जातं. असं होतं काही भक्तांचं आणि त्यानंतर त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते परत त्यांच्या आयुष्यामध्ये चालू होऊन जातात. त्यांना असं वाटतं की मी ही सेवा केली होती स्वामींची, मी स्वामींची एवढी सेवा केली तरी पण माझ्या आयुष्यात दुःख आहे, संकट आहेत, असं का होतं. म्हणून सांगते, फक्त जर तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सोडण्यासाठी आपण स्वामीसोबत आलेलो आहोत ही गोष्ट खरी आहे, परंतु प्रत्येक वेळेस जर सेवा करताना तुम्ही जर हा भाव मनात ठेवला की मला या सेवेचं फळ कधी मिळेल, तर तुमची ती सेवा स्वार्थी भावाने केलेली आहे आणि स्वामीसुद्धा तुम्हाला ते फळ देण्यासाठी तुमची परीक्षा बघू शकतात. आणि खरंच ही जी व्यक्ती आहे ती फक्त माझ्यासाठी सेवा करत आहे की स्वतःसाठी करत आहे, किंवा जर या व्यक्तीला फळ दिलं नाही त्याच्या सेवेचं तर ती व्यक्ती माझी सेवा सोडून जाते का, हे सगळं स्वामी बघतात.
म्हणून सांगते की कोणत्याही फळाची अपेक्षा न करता तुम्ही सेवा करून बघा. आपल्याला तुम्ही तुमचे दुःख सांगा स्वामींना, तुमचे संकट जे काही आहे तुमच्यावर आलेली ते सांगा, तुमच्या अडचणी सांगा, स्वामींसमोर रडा, तुमचं मन मोकळं करा. परंतु जेव्हा सेवा करण्याची वेळ येते ना, तेव्हा फक्त आणि फक्त स्वामींसाठी सेवा करा. आणि इतकी करा ना, मी तुम्हाला सांगते, संकटात जास्तीत जास्त सेवा वाढवायची असते. कारण की तो एक काळ असतो जिथे आपली स्वामी पण परीक्षा बघत असतात आणि एक संकटे असतात जिथे कुठे आपले काहीतरी भोग असतात जे भोगायचे बाकी असतात. म्हणून ते संकटे आपल्या आयुष्यामध्ये येतात. मग अशा काळात ना स्वामींचं नामस्मरण, स्वामींची सेवा ही जास्तीत जास्त वाढवायची. आणि स्वामींना पण सांगायचं, स्वामी कितीही संकट येऊ द्या तरी माझा विश्वास तुमच्यावरचा कधीही कमी होणार नाही. मी तुमची सेवा आयुष्यभर करत राहणार, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची सेवा करत राहणार. फक्त आणि फक्त पण तुम्ही माझ्यासोबत राहा. एवढंच तुम्हाला स्वामींना त्यावेळेस म्हणायचं आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही एवढं म्हणून पहा आणि स्वामींची सेवा कंटिन्यू सुरू करा. काहीही झालं, तुम्हाला कोणी कितीही म्हटलं की स्वामींची सेवा सोडून दे, त्यासाठी तुम्हाला कितीही त्रास सहन करावा लागला तरीही चालेल, पण स्वामींची सेवा मात्र सोडू नका. अशा पॉईंटला ना तो एक बघा एंड असतो तुमच्या प्रॉब्लेमचा, संकटाचा. जेव्हा लिमिट क्रॉस होऊन जाते तेव्हा तो एंड असतो आणि तिथून पुढे तुमच्या आयुष्यात फक्त आणि फक्त सुख असतं आणि सगळं काही चांगलं होणार असतं. म्हणून एकदा का वाईट दिवस संपले ना, तिथून पुढे फक्त आणि फक्त चांगलेच दिवस येणार असतात, चांगलंच होणार असतं, चांगलंच घडणार असतं. म्हणून काही वाईट दिवसांचासुद्धा सामना आपल्याला करावा लागतो, लक्षात घ्या. या ज्या काही गोष्टी आहेत ना बारीक सारीक, त्या आपल्याला माहीत असायला हव्या. म्हणून तुमच्यासाठी मी आज व्हिडिओ बनवला की बऱ्याच भक्तांना या गोष्टी लक्षात येत नाहीत. मग त्यांनी जर या गोष्टी विचार केला या गोष्टींवर आणि त्यांनी जर या गोष्टी पाळून, या गोष्टीचा विचार करून जर सेवा केली, तर मी तुम्हाला सांगते की तुम्हालासुद्धा त्वरित अनुभव येतो स्वामींचा, त्वरित तुम्हाला फळ मिळतं. आणि एका अशा पॉईंटला तुम्ही येता ना, तर तुम्हाला विचार करावा लागतो की आता मी स्वामींना काय मागू, असं होऊन जातं. बघा बऱ्याच भक्तांचं असं होतं, म्हणजे स्वामी त्यांना एवढं भरभरून देतात अशा वेळेस, तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की मी आता स्वामींना काय मागू, कारण स्वामींनी तर सगळं दिलेलं आहे. बघा आपण जेवढा स्वामींवर विश्वास ठेवतो ना, स्वामींना आपल्याकडनं तेच हवं आहे की या भक्ताचा विश्वास किती आहे माझ्यावर. आपण जेवढा स्वामींवर विश्वास ठेवतो, बघा चमत्कार असेच घडत नाही, आपले विश्वास पाहून चमत्कार घडतात. स्वामीसुद्धा म्हणतात की मला चमत्कार करायला अजिबात आवडत नाही, पण तुमचा जो विश्वास आहे ना तो पाहून मी चमत्कार करत असतो. म्हणून लक्षात घ्या, आपला विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. आपले कर्म चांगलं असणं, आपली स्वामींवर श्रद्धा, भक्ती असणं, निस्सीम भक्ती, अपार प्रेम स्वामींवर आपल्या मनामध्ये असणं, आपले कर्म चांगले असणं, आपण जी काही सेवा करत आहोत ती फक्त आणि फक्त स्वामींसाठी करत आहोत, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता. जरी माझ्या आयुष्यात खूप संकट आहेत, दुःख आहेत, तरीसुद्धा मला फक्त स्वामींसाठी सेवा करायची आहे. हा आपला भाव, निस्वार्थी भाव. या ज्या काही गोष्टी आहेत ना, या जेव्हा एखादा भक्त पाळतो तेव्हा त्याला त्याची सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचतेच. स्वामी त्याला अनुभव देतात. आणि लक्षात घ्या, त्याच्या आयुष्यातले अनेक संकट, दुःख स्वामी दूर करत असतात. त्याला त्वरित अनुभव येतो, त्वरित फळ त्याला मिळायला लागतं त्या सेवेचं, कारण त्याच्या सेवेमध्ये निस्वार्थीपणा आहे, त्याचे कर्म चांगले आहेत आणि त्याचा विश्वास आहे स्वामींवर, अपार भक्ती आहे, प्रेम आहे. म्हणून स्वामी अशा भक्ताला त्यांच्या सेवेचं त्वरित फळ देतात, त्वरित अनुभव त्यांना येतो. तुम्हीसुद्धा या गोष्टी पाळून बघा, तुम्हालाही अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत. तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयंपाकाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.